AC व्होल्टेज कंट्रोलर एक्सपेरिमेंट नंबर 6. तर याचे कनेक्शन बघायचे. तर सगळ्यात पहिले G1ला G1, येल्लोला येलो कनेक्ट करायचा. त्याच्यानंतर ग्रीनला ग्रीन, G2ला G2. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 60 वॉटचा बल्ब लागणार आहे मोठावाला. तर त्याचे कनेक्शन करायचे पहिले. इथे लावलं, इथे लावलं. त्याच्यानंतर DSOचं कनेक्शन. DSOचं ब्लॅक आणि DSOचं रेड. ठीक आहे. जेव्हा आपण DSOवरती आउटपुट बघतो तर समजा सगळ्यात पहिले समजा आपण काय करणार, ऑटो स्केल लावणार. ठीक आहे. ऑटो स्केल लावल्यानंतर आपल्याला असं दिसतं. पहिले काय करायचं, नॉब व्हॅरी करायचा. ठीक आहे. समजा नॉब व्हॅरी केल्यानंतर आपल्याला दिसतं की DSOमध्ये आपलं कंप्लीट वेवफॉर्म येतोय का नाही येतोय. समजा हा वेवफॉर्म DSOमध्ये जेव्हा आपण बघितला तेव्हा समजा असा दिसला की हा क्लिप झालेला आहे, तर आपल्याला वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब कमी करायचा, नाही तर आपलं क्विक ॲक्शन काम करत नाही. ठीक आहे. आता काय करणार मी, आपल्याला हा नॉब व्हॅरी करायचा आहे, अल्फाच्या रिडिंग घ्यायचं आहे आणि VL-RMS बघायचं आहे. तर सगळ्यात पहिले मी काय करणार, ही वाली कंडिशन आहे, ही मॅक्सवाली कंडिशन आहे, ज्याच्यामध्ये आपलं VL-RMS सगळ्यात जास्त येणार आहे. तर रिडिंग्स कशा घ्यायच्या, सगळ्यात पहिले हे जे आहे टाइम्स पर डिव्हिजन, हे जे 10 मायक्रोसेकंड आहे याच्या जागी आपल्याला 5 मायक्रोसेकंड करायचं. ठीक आहे. हे 5 मायक्रोसेकंड केलं. त्याच्यानंतर जो DC पॉईंट आहे हा आपला प्लस 800 मिली व्होल्ट आहे, तर याला आपल्याला मूव्ह करून, हे बघा, याला मूव्ह करून 0.0 वरती करायचं आणि वोल्ट्स पर डिव्हिजन टाइम्स पर डिव्हिजन 5 मायक्रोसेकंड वरती. आता आपण रिडिंग घेणार. तर रिडिंग कशा घ्यायच्या, सगळ्यात पहिले कर्सरमध्ये जायचं. पहिले आपल्याला अल्फा नोट करायचा. तर अल्फा कसा नोट करणार आपण, हे जो क्लिप जिथं आपल्याला 0 दिसतंय वेवफॉर्मवरती चेक केल्यानंतर, जेव्हा आपलं सगळं झाल्यानंतर, तर जिथे आपल्याला 0 दिसतंय तर तो आपला अल्फा असणार आहे. तर काय करणार, मी कर्सरमध्ये जाणार. पहिला कर्सर याला मूव्ह करायचं, या 0 वरती घ्यायचं. ठीक आहे. दुसरा कर्सर दुसऱ्या पॉईंटवरती घ्यायचं. ठीक आहे. तर माझा डेल्टा एक्स आला 1.6 इंटू 18 करायचा. 18 तेव्हाच करू शकतो जेव्हा इथं 5 मायक्रोसेकंड लिहिलेलं आहे तेव्हा. ठीक. तर समजा इथे माझा 1.5 होता, 1.5 इंटू 18 इज इक्वल टू 27 डिग्री. आणि मग याला आपल्याला रेडियनमध्ये पण कन्वर्ट करायचं, ते कॅल्क्युलेशनसाठी लागणार. हे झालं. त्याच्यानंतर हे प्रॅक्टिकल व्होल्टेज कुठून भेटणार, तर आता इथं 35.47 आलं होतं माझं. तर इथं किती येतं आहे, क्विक ॲक्शनमध्ये गेलं. क्विक ॲक्शनमध्ये गेल्यावर AC-RMS बघायचं 35.46 हे झालं. तर हे नोट करायचं. ठीक आहे. ही झाली माझी पहिली रिडिंग. आता दुसरी रिडिंग घेण्यासाठी काय करणार, नॉब थोडंसं मूव्ह करायचं. नॉब थोडंसं मूव्ह केलं, थोडंसं जो 0वाला पार्ट होता माझा तो वाढला. ठीक आहे. परत रिडिंग घ्यायच्या, सिमिलर रिडिंग परत घ्यायच्या. आता मी अजून एक रिडिंग घेतो समजा मेन कंडिशनसाठी. ठीक आहे. तर ती रिडिंग घेतो, बाकीच्या मधल्या रिडिंग तुम्ही घ्यायच्या, सेम टू सेम प्रोसिजर. ठीक आहे. तर कर्सरमध्ये परत जाणार मी. सोर्स X2 आहे माझा, तर हा मी मूव्ह करणार. ठीक आहे. हा माझा इथं आणणार आणि दुसरावाला कर्सर हा माझा इथं येणार. ठीक आहे. डेल्टा एक्स आला माझा 9 आणि जो माझा क्विक ॲक्शनमध्ये AC-RMS आला तो आला आहे 2.47. ठीक आहे. तर तेव्हा माझा आला होता 8.8 इंटू 18 करायचा, आपल्याला अल्फा भेटेल आणि प्रॅक्टिकल पण नोट करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर थेरोटिकलसाठी हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युलामध्ये जो अल्फा टाकायचा आहे तो रेडियनमध्ये टाकायचा, डिग्रीमध्ये नाही टाकायचा, मगच त्याचं करेक्ट आन्सर येतं. त्यानंतर याचा आपल्याला प्लॉट करायचा आहे, VL वर्सेस अल्फाचा. तो प्लॉट असा येणार आणि आपल्याला वेवफॉर्म पण काढायचे आहे. तर वेवफॉर्ममध्ये पण आपण काय करणार, एक मेन कंडिशन घेणार, एक मॅक्स कंडिशन घेणार, त्याचा अल्फा आणि VL आपल्याला घ्यायचा आणि वेवफॉर्म प्लॉट करायचा. ठीक आहे.